कोणताही दोरा, चिमटा, क्रीम, रेझर, वॅक्स असं काहीही न वापरता काटेपिनच्या मदतीने अगदी कोणत्याही त्रासाशिवाय तुम्ही तुमच्या आयब्रो करू शकता, तेही खूपच सोप्या पद्धतीने. या अगोदर तुम्ही घरी केल्या नसतील तरीही तुम्हाला करता येतील. खूप छान आकार देता येतो, त्रास होत नाही, जास्त वेळ लागत नाही. एमर्जन्सीमध्ये खूपच ही ट्रिक तुम्हाला कामी येईल. चला तर याला कसं वापरायचं, काय करायचं ते बघूयात. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा, तुम्हाला खूपच चांगला रिझल्ट मिळेल. आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर एक मोठ्या साईजची आपल्याला काटेपिन घ्यायची आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी काटेपिन घेतली, त्याला थोडंसं सरळ केल्यासारखं करायचं, जो टोकदार भाग असतो तो. आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, एखादं आयलायनर किंवा काजळ असं काहीही जे तुमच्याकडे असेल ते घ्या. म्हणजे कसं इथे आपण याला आखून घेणार आहोत. पहिल्यांदाच तुम्ही करत असाल तर आखून घ्यायची गरज असते, कारण की शेप आकार व्यवस्थित आला पाहिजे. तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की इथे तुम्ही याला अगोदर आखून घ्याल की तुम्हाला किती जागेमध्ये काम करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदाच करत असल्यावर लक्षात येत नाही, पण जर तुम्ही या अगोदर कधी आयब्रो केली असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल, आखायची गरज पडत नाही. पण पहिल्यांदा करत असाल तर काटेपिन घ्यायची, त्यावरती असं काजळ लावल्यासारखं करायचं. आणि त्यानंतर जसा तुमचा शेप आहे, जसा तुमचा आकार आहे, काही जणांना पॉइंटेड आवडतं, काही जणांना राऊंड आवडतं, तर त्यानुसार आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. तर समोरचा भाग अगोदर मी आखून घेतला. थोडंसं समोरचा भाग दिसत नाही आखल्यासारखा, पण मला दिसत आहे व्यवस्थित. तिथेही छोटी लाईन झालेली आहे. अजून डार्क करायचं असेल तर करू शकता, किंवा स्केच पेन काही घ्या, म्हणजे ते निघून जाईल नंतर. असं काहीतरी वापरा. जसं की इथे मी आयलायनर वापरत आहे. अगदी काजळ जरी वापरलं तरी चालतं. आणि बघू शकता अशा प्रकारे. जर असं मला राऊंडच आवडतात, पण थोडंसं पॉइंटेड याला आपण करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, जो मार्क केलेला जो भाग आहे ना, तर तो आपण इथे बघू शकता, जे मार्किंग आहे ना त्याच्या बाहेर आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे जेवढ्या तुम्हाला छोट्या मोठ्या आयब्रो हव्या आहेत त्यानुसार इथे तुम्हाला त्याला आखून घ्यायचं आहे, अगदी तुमच्यानुसार. जसं की तुम्ही बघू शकता मला जास्त पातळ अशा आवडत नाही, तर मी याचा जो आकार आहे तो असा आखून घेत आहे. आणि शेवटी आपण याप्रमाणे इथे बघू शकता दोन्ही लाईन एकत्र केलेल्या आहेत, जिथे आपल्याला शेवट करायचा आहे त्या ठिकाणी. मी इथे नेहमी याला आखून घेत नाही, कारण की मला सराव झालेला आहे. प्रत्येक वेळेस पहिले 1-2 वेळा मी आखून घेत होते, म्हणजे कसं त्यावेळेस अनुभव नव्हता. पण आता 1-2 वेळा जसं अनुभव आला की आखून घ्यायची गरज पडत नाही, लक्षात येतं की कितीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या भुवईला देखील आपण त्याचप्रमाणे आखून घेणार आहोत. तर काजळ लावायचं काटेपिनच्या या भागावरती, आणि अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं एक्स्ट्राचे केस निघत नाहीत, आकार व्यवस्थित येतो, लवकर होतो. आणि त्यासोबतच जरा नवीन आपण आयब्रो करत असताना भीतीच वाटते की जास्त केस निघतील की काय, पूर्ण भुवई उडेल की काय. तर यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. हे आयलायनर थोडंसं काटेपिनवरती घेतलं की लगेचच ते असं सुकत आहे, त्यामुळे लाईन एवढ्या येत नाहीत. बाकी माझ्या लक्षात येत आहे, कारण की दिसत आहे हलक्या का होईना, पण मी मार्किंग केलेली आहे. बाकी तुमच्यानुसार तुम्हाला डार्क किंवा हलकं हवं असेल त्यानुसार मार्किंग करायची आहे. आणि त्यानंतर टूथपेस्ट आपल्याला घ्यायचं आहे. कोणत्याही ब्रँडचं टूथपेस्ट तुम्ही इथे वापरू शकता, जे रेग्युलर तुम्ही ब्रश करण्यासाठी वापरतात ते. आणि आपल्याला टूथपेस्ट थोडंसं बोटावरती घेऊन जी मार्किंग केलेली आहे ना त्याच्या खालच्या भागाला, म्हणजे मार्किंगच्या वरी, जसं आता वरी मार्किंग केली तर त्याच्या वर आपल्याला टूथपेस्ट असं लावायचं आहे, आणि खालच्या भागाला खाली लावायचं. म्हणजे मार्किंगच्या मध्ये टूथपेस्टच गेलं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. जसे की तुम्ही बघू शकता अगदी भुवईचा पूर्ण आकार असा आलेला आहे. समोरच्या भागातही बऱ्याच जणांना केस असतात, तर त्यानुसार तुम्ही करू शकता. बघू शकता मार्किंग किती छान. जरी आपण जेव्हा काळ्या ह्याने केली तेव्हा दिसत नव्हती, पण जेव्हा टूथपेस्ट लावलेला आहे तर ती मार्किंग कशी ओळखून येत आहे की आपल्याला याच्या बाहेर काम करायचं आहे. अगदी जिथे टूथपेस्ट लावत आहात तिथेच काम करायचं आहे, आतमध्ये काम करायचं नाही. म्हणजे आतमध्ये आपले जे महत्त्वाचे केस आहेत, भुवईला जे आकार गरजेचा आहे ते केस आहेत, तर ते आपल्याला काढायचे नाही. त्यातील जे बाहेर आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर दोन्ही आकार बघा किती छान व्यवस्थित भुवईचे मी काढलेले आहेत. अगदी तुमचा आकार छोटा मोठा पॉइंटेड गोल आकार जसा असेल तसा तुम्ही याला तयार करू शकता. त्यानुसार आपल्याला टूथपेस्ट लावायचा आहे. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एखादी सेलो टेप, चिकटपट्टी जी पण असेल, ट्रान्सपरंट असेल, मास्किंग टेप असेल, इतर कोणतंही कलरफुल असेल जे तुमच्याकडे आहे ते. छोटं मोठं तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता, फक्त चिकटपणा थोडा असला पाहिजे त्यामध्ये. आणि ते आपल्याला ठेवायचं आहे जिथे आपण टूथपेस्ट
टूथपेस्ट लावलेला आहे त्या भागावरती, म्हणजे मार्किंगच्या वरी, म्हणजे जे एक्स्ट्राचे केस आहेत ते निघतात. आणि जसं आता तुम्ही बघू शकता, एक वेळ मी याला लावलं आणि लगेचच टूथपेस्टच्या मदतीने ते केस पूर्णपणे निघत आहेत. यामध्ये ना आपल्याला काहीच त्रास होत नाही आणि जे एक्स्ट्राचे केस असतात ना सहज निघून जातात. या अगोदर तुम्ही कधी घरी ॲब्रो केली नसेल, भुवया केल्या नसत्याल, तरीही तुम्हाला हे येतं. एवढं सोपी पद्धत आहे आणि काही वेगळं असं यामध्ये स्किल लागत नाही, वेगळे असे टूल लागत नाहीत. अगदी स्वतः आपण हे करू शकतो. बऱ्याच वेळा पार्लरला जायला आपल्याला वेळ नसतो किंवा अचानकच कुणी येणार असतं, तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल. मी इथे तुम्हाला स्टेप लक्षात याव्या म्हणून थोडंसं हळूवार करून दाखवत आहे, पण मी स्वतः जेव्हा करते ना व्हिडिओ न बनवता अगदी 5च मिनिटामध्ये माझ्या खूप छान मी ॲब्रो बनवते, शेप देते. तर बघू शकता, एक्स्ट्रा जे पण आहे ना त्यावरती आपल्याला इथे ठेवायचं आहे. जे पण टूथपेस्टचा भाग आहे त्यावरती ही चिकटपट्टी अशी ठेवायची आणि चिकटपणा कमी झाला असेल, त्यावरती टूथपेस्ट जास्त चिकटला असेल तर दुसराच चिकटपट्टीचा भाग घ्यायचा आणि तो असा. यापेक्षा जी फिंगरवाली चिकटपट्टी असते ना साईजमध्ये छोटी, तर ती वापरली तर अजूनच चांगलं. म्हणजे कसं व्यवस्थित आपल्याला ठेवता येतं आणि आपले जे डोक्याचे केस आहेत ना ते चिकटपट्टीला चिटकत नाही. जसं की आता इथे बघा, थोडी चिकटपट्टी मोठी आहे, ब्रॉड आहे, तर डोक्याचे केस यामध्ये येतात. त्यामुळे ना व्यवस्थित ते आतमध्ये टाकायचे आणि एवढं लक्षात ठेवायचं की हे खालच्या भागावरती जेव्हा आपण करतो ना डोळ्याच्या साईडने, तर आपल्या डोळे जे आहेत ते व्यवस्थित बंद करायचे, पापण्याला चिकटपट्टी चिटकू द्यायची नाही. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. बाकी तुम्ही जर बघत असाल लक्षपूर्वक तर खूप छान आपण ॲब्रो करत आहोत. अगदी त्रास तर कसलाच होत नाही. बऱ्याच जणांना भीती वाटते की त्रास होतो, करावे की नाही, वेळ नसतो, तर अशा वेळेस तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल. आणि सहज मला तर या चिकटपट्टीवरती टूथपेस्टवरती दिसतही आहेत की छोटे छोटे केस निघत आहेत. आणि सेंटरला टिकली काढून जर केस काढायचे असतील तर ते पण तुम्ही टूथपेस्ट थोडंसं लावलं आणि चिकटपट्टीच्या मदतीने केस काढले तरी चालतात. अगदी फोरहेडवरती म्हणा किंवा अप्पर लिप्सवरती देखील तुम्हाला हे अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. खूप छान अगदी व्यवस्थित नको असलेले केस निघून जातात. जसं की आता बघू शकता, थोडंसं टूथपेस्ट इथे राहिलेलं आहे, तर इथे मी याला थोडंसं असं हळूवारपणे लावून काढून घेणार आहे. म्हणजे कसं जे मार्किंगचा भाग होता त्याच्या वर जायला नको, कारण की ते केस आपल्याला हवे आहेत. त्यामुळे तिथे वर जायचं नाही, खालच्या साईडनेच अगदी थोडंसं याला ठेवून काढायचं. असंही काय होतं ना, जिथे आपण टूथपेस्ट लावलेला आहे ना त्याच भागावर केस निघतात. एक्स्ट्राचे भुवयाचे केस निघण्याची शक्यता कमी राहते, कारण की टूथपेस्टमुळे केस ते ओढल्या जातात आणि व्यवस्थित निघतात. आणि त्यानंतर मी व्यवस्थित आता स्वच्छ पूर्ण याला धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचे समोरचे केस आहेत ते आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत. सहज कट होतात. आणि त्यासोबतच ना अगदी तुमच्यानुसार पातळ, कमी जास्त साईज, आकार ठेवला तरी चालतो. आणि बघू शकता, अगदी घरातील सेफ्टी पिनच्या मदतीने घरच्या घरी कोणत्याही टूलचा वापर न करता खूप सहज आपण आपल्या भुवया ॲब्रो बनवलेले आहेत. शेपमध्ये खूप छान आपण इथे थ्रेडिंग केलेली आहे. यानंतर मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल, लोशन लावणं खूप गरजेचं आहे. नक्की लावा आणि त्यानंतर खूप छान तुम्हाला अगदी अनुभव होईल. स्वतः आपण केल्याचा पण आणि अगदी काहीच वेळ न घालवता त्रासही झालेला नसतो. ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा.